प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो। संकष्टी चतुर्थी हा दिवस गणेश भक्तांचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। सर्व गणेश भक्त चतुर्थीला उपवास करतात आणि आपल्या मनातील इच्छा गणपती बाप्पांना सांगत असतात आणि गणपती बाप्पा ती इच्छा पूर्ण करतात। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि संकटनाशक आहेत। आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावीत म्हणून आपण मनोभावे उपासना करत असतो, उपवास करत असतो। गणपती बाप्पा चतुर्थीची देवता आहे। चतुर्थीला गणपती बाप्पाची आराधना केल्याने सर्व बाधा नष्ट होतात। संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा पराभव करणारी चतुर्थी। या दिवशी उपवास केल्याने सर्व संकटांचा नाश होतो आणि आर्थिक लाभ होतो। संकष्टी चतुर्थी केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि घरातील वातावरण आनंदी राहते, प्रसन्न राहते। असे म्हणतात की गणपती बाप्पा आपल्या घरावर येणारे सगळे संकट दूर करतात। उपवास करणाऱ्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात। संकष्टीचा उपवास केल्याने घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि आर्थिक लाभ होतो। त्यामुळे आवर्जून संकष्टी चतुर्थीचे हे व्रत करावे। तुम्हीही गणपती बाप्पाचे भक्त असाल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, त्याचप्रमाणे घरामध्ये जे काही आर्थिक समस्या आहेत ती कमी व्हावी, जी काही संकटे आहेत ती दूर व्हावीत असे वाटत असेल तर तुम्ही आवर्जून संकष्टी चतुर्थीचे हे व्रत करावे, ही उपासना करावी आणि उपवास धरावा। तुम्हाला नक्कीच फायदा होईल। गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण करतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।